जय हिंद, नमस्कार. मी महिला हेड कॉन्स्टेबल शांता मगर, नेमणूक पोलीस स्टेशन चिखली येथे गेल्या 5 वर्षापासून काम करते. तशी माझी भरती 2005 ची आणि मी गेल्या 20 वर्षापासून पोलीस खात्यात कार्यरत आहे. मी भरती झाली तो क्षण तर आतापर्यंत समाजामध्ये जनमानसामध्ये मला नोकरी करण्याची संधी मिळाली. मी माझी नोकरी इथं करत आहे आणि ती करणार ते फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. आज सावित्रीबाई फुले यांचा जयंती असल्याने मला ही संधी मिळाली, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. सर्वात महत्त्वाचं, सावित्रीबाई फुले यांना घरातून जो प्रोत्साहन मिळाले. महात्मा फुले यांनी घरापासून सुरुवात केली. महात्मा फुले यांनी त्यांच्या पत्नीला जो धडा दिला, जे सांगितलं की ह्या समाजामध्ये स्त्री ही चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त तिचा कोणताही उपयोग नाही, ही जी भावना होती ती मोडून काढण्यासाठी त्यांनी अगोदर त्यांच्या पत्नीला घडवलं, त्यांच्या पत्नीला शिक्षण दिलं, त्यांच्या पत्नीला उभं केलं. तिच्यामध्ये तेवढी जिद्द, जिज्ञासा, धैर्य, धाडस निर्माण केलं आणि तिला शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. आज त्या शिकल्या तेव्हा समाजातली प्रत्येक स्त्रीला शिकवण्यासाठी महात्मा फुले यांनी तिला तयार केलं आणि समाजाच्या घराच्या बाहेर काढलं. त्याच्यासाठी की हा तुझा पहिला पाऊल शिक्षणाचा आहे आणि तो समाजातल्या प्रत्येक स्त्रीच्यासाठी आहे. समाजातल्या प्रत्येक स्त्रीने शिकावं याच्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात लोकांकडनं शेण, माती, चिखल, दगड हे प्रत्येक गोष्ट झेलली. जाताना एका वस्त्रावरती ते शेण माती झेलायची, तिथं वस्त्र बदलले की त्यांची शिक्षणाचा धडा सुरू व्हायचा आणि असा त्यांचा प्रवास सुरू झाला. तेव्हा हा प्रवास पूर्ण समस्त भारतीयातल्या महिलांसाठी होता. त्या महिलांनी हा प्रवास जरी सुरू केला असेल तरी त्याचा पहिला पाया हा सावित्रीबाई फुले हेच आहेत. सर्वात महत्वाचं सांगेल मी की आज इथे मी त्यांच्यामुळेच आहे, सक्षम आहे, समाजामध्ये नोकरी करते, समाजामध्ये कायदा राबवते किंवा समाजामध्ये तेवढ्या खंबीरपणे उभी आहे ती फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. हे बोलणं फार सोपं आहे, पण त्या काळात त्यांनी जे काही सहन केलं आणि त्यांना पाठिंबा देणारे त्यांचे पती महात्मा फुले यांनी ह्या 2 कुटुंबांनी सर्वस्वपणाला लावून स्त्रियांसाठी जे केलं ते आजही आपल्याला दिसते. ते एक IPS अधिकारी असेल, पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, आमच्यासारख्या महिला पोलीस असतील, महिला अधिकारी असतील, प्रत्येक क्षेत्रातली सक्षम महिला अधिकारी असेल, कर्मचारी असेल, ही तिच्या क्षेत्रामध्ये अगदी सक्षम आहे ते फक्त सावित्रीबाई फुलेमुळे. अन्यथा आम्ही महिलांनी फक्त चूल आणि मूल करून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कधीच उभं नसतो राहिलो जर सावित्रीबाई फुले नसते तर. सर्वात महत्वाचं हे सांगेल मी, आज पोलीस खात्यात आहे. आज आमच्या खासदार साहेबांनी आम्हा सर्व लेडीजला, सर्व महिला पोलिसांना सन्मानित करून आम्हाला पेन गिफ्ट केला, आम्हाला प्रोत्साहित केलं. आम्ही पण एक सावित्री आहोत, आम्ही संघर्ष करतो, आम्ही कुटुंबासाठी लढतो, समाजासाठी लढतो, कायदा राबवतो किंवा जनमानसातल्या अशा कितीतरी स्त्रिया आहे की आजही त्यांच्यावरती अन्याय होत असेल तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी धावून जाऊ शकतो. एवढी आम्हाला कायदेशीररित्या शिस्तीत राहून कार्य करण्याची पावर मिळाली ती फक्त सावित्रीबाई फुलेमुळे. सर्वात महत्वाचं सांगेन मी की समाजामध्ये महिलांना डॉमिनेट करणारा दुसरा एक समाज आहे, पण त्याही समाजाला मोडून काढण्याची शक्ती ही फक्त स्त्रियामध्ये आहे. मग तिच्या घरातून सुरुवात असेल किंवा समाजातून असेल, गल्लीतून असेल, एखाद्या विशिष्ट शहरातून असेल, घरातून असेल, हे सर्व गोष्टी आता फार मोडण्यात काढण्यात आल्या. आता स्त्रियांना त्यांचा मान सन्मान, त्यांचा अधिकार, त्यांचं कर्तृत्व हे सर्व दाखवण्याची संधी आली ती फक्त सावित्रीबाई फुलेमुळे. जर त्या नसत्या तर आज काहीही नसतं. ही कल्पना जरी केली तरी अंगावर शहारा येतो की त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंनी जर हा पाऊल उचलला नसता तर आज आम्ही सक्षमपणे इथं समाजात नसतो. आजही तो जुन्या विचारांचा समाज इथं आपल्याला पाहायला भेटला असता. कुठेतरी स्त्रियांची कुचंबना झाली असती, कुठेतरी स्त्रियांना आतमध्ये डांबण्यात आलं असतं, त्यांना कुठेही बाहेर निघण्याची संधी भेटली नसते, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायची संधी भेटली नसते. जर हे सर्व सावित्रीबाई फुले करू शकतात तर त्यांचा वारसा घेऊन आम्ही पुढे तेच करणार.
आजही मला हेच वाटतं की प्रत्येकानं आपल्या जीवनातला कोणता तरी एक भाग समाजाचं देणं लागते ह्या नावाखाली आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. आपण नाही पैसा सोनं नाणं दान करू शकत, ऍटलिस्ट ज्ञान द्या, ऍटलिस्ट त्यांच्यासाठी धावून जा, कुठेतरी कोणाला तरी मदत करा, तेवढा खंबीरपणे समाजात उभं राहा. प्रत्येक ठिकाणी मला असं वाटते स्त्रियांची खूप मोठा रोल आहे आणि तो स्त्रिया पार पाडतात. मग तो घरात असो, गल्लीत असो, शहरात असो, समाजात असो, कोणत्याही ठिकाणी असो, स्त्रियांचा हा फार मोठा मोलाचा वाटा आहे. स्त्री जर घरामध्ये डॉक्टर असेल तर ती तिच्या किचन मध्ये सुद्धा डॉक्टर आहे. ती नवऱ्याला सांगते तुम्ही चहा पिऊ नका अन्यथा शुगर होईल. म्हणजे इथून जी सुरुवात होते ती सावित्रीबाई फुलेमुळेच होते. की पुरुषाला घडवण्यात नुसतं तिचे आई वडीलच सक्षम नसतात, स्त्री पण तेवढाच सहभाग देते. आणि सर्वात महत्वाचं की मला ही संधी भेटली, मला फार चांगलं वाटलं की पूर्ण समस्त स्त्रियांना, अगदी भारताबाहेरच्या सर्व स्त्रियांना मी सांगू इच्छिते की स्त्री हा ही म्हणजे मला मूवी पाहायचा छंद आहे, कारण त्यातून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या भेटतात. म्हणतात की स्त्री ही जगातली सगळ्यात मोठी योद्धा आहे, तर ती खोटी गोष्ट नाही. जेव्हा ती एक जीव पैदा करते तेव्हा जगातली ती सर्वात सर्वात सहनशक्ती धारण केलेली स्त्री असते. अन्यथा प्रसूतीच्या काळातल्या कळा कोणीच देऊ शकत नाही, ही फक्त स्त्री देते. आणि तिला आजही घडवण्यात सावित्रीबाई फुले कुठेही मागे नव्हत्या. आणि मला सर्वात चांगलं वाटतं की मी जिथं उभी आहे तिथं त्या या सर्व समाजासाठी आहे, सर्व समाजातल्या स्त्रियांसाठी आहे. मी पुनश्च सांगू इच्छिते की जगभरातील सर्व महिला, माझ्या जनसामान्य मधल्या सर्व महिला, माझ्या समाजातील, माझ्या नातेवाईकातील, माझ्या जवळच्या पिढीत ज्या असतील त्या सर्व महिलांना हे सांगेल की सावित्री फुलेंचा जर वारसा घेतला, ऍटलिस्ट तुम्ही कमीत कमी एक पुस्तक वाचा. त्या वाचल्याने म्हणजे वाचाल तर वाचाल, ही मन खोटी नाही. ती मन बाबासाहेब आंबेडकरांची आहे, ही खोटी गोष्ट नाही. तुम्ही वाचाल तर वाचू शका. शिकलेली आई घरादारापुढे नाही, खोटी गोष्ट नाही. त्यामुळे सर्व समस्त महिलांना मला हेच सांगायचं आहे की शिका. सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळेस जे सहन केलं ते आता तुम्हाला सहन करायची गरज नाही. तुम्हाला फॅमिली सपोर्ट आहे, समाजाचा सपोर्ट आहे, शिक्षण संस्थांचा सपोर्ट आहे, राजकीय सपोर्ट आहे, सामाजिक सपोर्ट आहे, तर तुम्हाला करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे सर्व महिलांसाठी ही माझ्याकडनं शुभेच्छा असेल की तुम्ही शिका आणि सावित्रीबाई सारखे सक्षम व्हा. नमस्कार.